हॅलो स्टुडंट्स, बघा आपण पेपर फर्स्टमधील थर्ड नंबरचा लेसन चालू केलेला आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट बघितले. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कसे असतात, त्याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करतात, त्यानंतर प्रिन्सिपल सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं असतं हे आपण बघितलेलं आहे. आता तेच प्रिन्सिपल सोल्युशन कसे फाइंड आउट करायचं याचे एक्झाम्पल्स आपण बघायचे. एक्झरसाइज 3.1. तर बघा, त्यासाठी तुम्हाला ते अलाइड अँगलचे फॉर्म्युले मी सांगितले, ते अलाइड अँगलचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजेच. तर बघा, याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. बघा, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. काय दिले? फर्स्ट कॉस थीटा इज इक्वल टू 1/2. कॉस थीटा दिला आहे 1/2 आणि याचं प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं. तर बघा, जे बेसिक दिले, काय दिले? कॉस थीटा इज इक्वल टू 1/2 दिले. आता वी नो दॅट कॉस π/3, π/3 म्हणजे 60 डिग्री. तर कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 असते. म्हणजे कॉस π/3 इज इक्वल टू 1/2 ही व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे. तर आता बाय अलाइड अँगल फॉर्म्युला कॉस थीटा इज इक्वल टू 1/2 आहे. मग आता 1/2 म्हणल्यानंतर पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिली, ठीक आहे. मग कॉस थीटा हा पॉझिटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो? कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो? तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस थीटा हा पॉझिटिव्ह असतो. मग इथे अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करायचा. अलाइड अँगलचा फॉर्म्युला काय येईल? कॉस थीटा इज इक्वल टू कॉस 2π मायनस थीटा. बघा, 2π मायनस थीटा काय घेतलं? तर कॉस थीटा हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कुठे येणार आपण? 2π मायनस थीटा, ठीक आहे. इथे येणार आहे आपण. बघा, हा 2π आहे आणि हा 3π/2 आहे. मग फोर्थ क्वाड्रंटमध्ये इथे येण्यासाठी 3π/2 प्लस थीटा करायचं नाही, कारण की 3π/2 केलं तर कॉस थीटाचा साइन थीटा होणार आहे. त्यामुळे 2π घ्यायचं. 2π मायनस थीटा केलं तर आपण इथे फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार आहे, ठीक आहे. त्यामुळे कॉस थीटा इज इक्वल टू कॉस 2π मायनस थीटा हा फॉर्म्युला यूज करायचा. आता थीटाची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, काय आहे? तर π/3. मग कॉस π/3 इज इक्वल टू कॉस 2π मायनस π/3. मी ते काय येणार? कॉस 2π मायनस π/3 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2π इंटू 3 6π आणि 6 मायनस 6π मायनस π 5π. म्हणजे काय येईल? कॉस 5π/3 म्हणजे 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 5π/3 लेस दॅन 2π. म्हणजे 5π/3 ह्या याच्यामध्ये व्हॅल्यू येते, ठीक आहे. म्हणजेच 5π/3 इज प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणजे आपल्या प्रिन्सिपल सोल्युशनच्या दोन व्हॅल्यू आली. फर्स्ट π/3 आणि नंतर कोणती आली? 5π/3 आर द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस थीटा इज इक्वल टू 1/2. बघा, कॉस थीटा इज इक्वल टू 1/2 ही व्हॅल्यू दिली. मग तुम्हाला माहिती आहे कॉस π/3ची व्हॅल्यू 1/2 असते आणि नंतर बाय अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करायचा दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. ती दुसरी व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची असते? तर कॉस थीटा हा पॉझिटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल? तर कॉस थीटा हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळे हा फॉर्म्युला यूज केला आहे. कॉस थीटा इज इक्वल टू कॉस 2π मायनस थीटा आणि ते थीटाची व्हॅल्यू पुट केले आणि नेक्स्ट प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट केली, ठीक आहे. तसंच बघा, सेक थीटा दिला आहे. सेक थीटा इज इक्वल टू 2/√3. मग आता गिवन सेक थीटा इज इक्वल टू 2/√3 दिलं आहे. तर आता इथे बघा, सेक थीटा दिलं आहे. साइन कॉस टॅन दिलं असेल तर आपण डायरेक्ट व्हॅल्यू त्याच्या फाइंड आउट करतो. पण कॉट सेक आणि कोसेक दिला असेल तर त्याचं कन्वर्जन करून घ्यायचं आहे. म्हणजे कॉट दिला असेल तर कॉटचं कन्वर्जन आपण टॅनमध्ये करून घ्यायचं आहे. सेक दिला असेल तर सेकचं कन्वर्जन कॉसमध्ये करायचं आहे आणि कोसेक दिला असेल तर कोसेकचं कन्वर्जन साईनमध्ये करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं सेक थीटा दिला आहे 2/√3. मग सेक थीटाचं आपण कन्वर्जन कशामध्ये करणार आहे? तर कॉस थीटामध्ये. म्हणजे कॉस थीटा काय येईल? √3/2. आता इथे बघा, वी नो दॅट कॉस √3/2 आहे. म्हणजे इथे अँगल कोणता येणार आहे? तर 30 डिग्री. म्हणजे कॉस 30ची व्हॅल्यू √3/2 असते. 30 म्हणजे किती येणार आहे? π/6.
म्हणजे वी नो दॅट कॉस π/6 इज इक्वल टू √3/2. आणि बाय आलाड अँगल फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला येणार? कॉस आहे इथे, कॉस पॉझिटिव्हच आहे म्हणजे कॉस पॉझिटिव्ह मग वरचाच फॉर्म्युला. फोर्थ क्वार्टरमध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे म्हणजे कॉस थीटा इज इक्वल टू कॉस 2π - थीटा. पण इथे थीटा किती आहे तर π/6 म्हणजे कॉस π/6 इज इक्वल टू कॉस 2π - π/6. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केली 2π × 6 12π आणि 12π - π 11π अपॉन 6 आणि 11π/6 ह्या 2π येतं. 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 11π/6 लेस दॅन 2π. म्हणजे π/6 and 11π/6 आर द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ सेक थीटा इज इक्वल टू √2/√3. ठीक आहे. बघा सेकचं कन्वर्जन आपण कॉसमध्ये करून घेतले. तसंच इथे बघा नेक्स्ट दिले कॉट थीटा इज इक्वल टू √3. मग आता इथे पण कॉट थीटा √3 दिला आहे. कॉटचं कन्वर्जन कशामध्ये करता येईल तर कॉटचं कन्वर्जन आपण टॅनमध्ये करून घ्यायचं आहे. म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू काय येणार 1/√3. ठीक आहे. म्हणजे टॅन थीटाला आपण 1/√3. मग आता टॅन थीटा 1/√3 आहे. मग ही व्हॅल्यू कशाची आहे? थीटा कोणता येईल तर वी नो दॅट टॅन π/6 इज इक्वल टू 1/√3. बघा टॅन π/6 म्हणजे टॅन 30 डिग्री. टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/√3 आहे. मग आता इथे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. मग टॅन पॉझिटिव्ह कोणत्या क्वार्टरमध्ये असतो तर थर्ड क्वार्टरमध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो. मग थर्ड क्वार्टरमध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे. मग आलाड अँगलचा कोणता फॉर्म्युला घ्यायचा इथे टॅन थीटा इज इक्वल टू टॅन π + थीटा. बघा थर्ड क्वार्टरमध्ये टॅन पॉझिटिव्ह हा थर्ड क्वार्टरमध्ये इथे टॅन पॉझिटिव्ह येणार आहे. मग इथे पाय असतं आणि इथे 3π/2. मग थर्ड क्वार्टरमध्ये येण्यासाठी कोणता फॉर्म्युला घ्यायचा इथे π + थीटा. ठीक आहे. टॅन थीटा इज इक्वल टू टॅन π + थीटा हा फॉर्म्युला यूज केला आणि थीटा माहिती आहे इथे थीटा π/6 आहे. म्हणजे टॅन π/6 इज इक्वल टू टॅन π + π/6. मग इथे काय येणार आहे टॅन π × 6 6π आणि 6π + π 7π म्हणजे टॅन 7π/6. मग 7π/6 0 to 2π मध्ये येतं. त्यामुळे काय इथे येणार π/6 and 7π/6 आर द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉट थीटा इज इक्वल टू √3. बघा कॉट थीटा दिलेलं कॉटचं कन्वर्जन आपण टॅन थीटामध्ये करून घेतले आणि टॅन थीटा 1/√3 म्हणजे थीटा कोणता येणार आहे तर π/6 कारण टॅन π/6ची व्हॅल्यू 1/√3 आहे आणि मग पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. त्यामुळे आलाड अँगलचा फॉर्म्युला कोणता यूज करणार टॅन थीटा इज इक्वल टू टॅन π + थीटा. आणि मग इथे थीटाची व्हॅल्यू π/6 ठेवायची π + π/6 7π/6 येईल. म्हणजेच इथे π/6 आणि 7π/6 आर द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉट थीटा इज इक्वल टू √3. ठीक आहे. तसंच बघा कॉट थीटा दिले इज इक्वल टू 0. मग आता इथे कॉट थीटाची व्हॅल्यू दिले तर कॉटचं कन्वर्जन आपण टॅनमध्ये करू शकतो. बघा कॉट थीटा दिलं आहे 0. मग टॅन थीटा काय येणार 1/0 इन्फिनाईट येणार आहे. म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू इन्फिनाईट येणार आहे. आता वी नो दॅट इन्फिनिटी कधी असते तर टॅन 0ची व्हॅल्यू इन्फिनिटी असते. ठीक आहे. मग आता बाय आलाड अँगल फॉर्म्युला कोणता येणार थर्ड क्वार्टरमध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो. म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू टॅन π + थीटा. मग थीटा किती येतं 0 म्हणजे टॅन 0 इज इक्वल टू टॅन π + 0. π + 0 पायच येणार आहे. म्हणजे 0 अँड π आर द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉट थीटा इज इक्वल टू 0. ठीक आहे. तसाच नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे बघा फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. प्रिन्सिपल सोल्युशनच आता जसं फाइंड केलं तसं फाइंड करायचं आहे. त्यासाठी काय दिले बघा फर्स्ट साइन थीटा इज इक्वल टू -1/2. ठीक आहे. मग आता बघा इथे गिवन साइन थीटा इज इक्वल टू -1/2. मग आता इथे बघा वी नो दॅट 1/2 -1/2 दिले पण 1/2 ही कोणत्या अँगलची व्हॅल्यू असते तर साइन π/6 म्हणजे साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 असते. ठीक आहे. आता बाय आलाड अँगल फॉर्म्युला इथे निगेटिव्ह व्हॅल्यू दिली. मग साइन निगेटिव्ह कुठे असतो
बघा निगेटिव्ह कुठं असणार आहे π/2 2π इथे पाय असतं आणि इथे 3π/2. आता साईन π/6ची व्हॅल्यू +1/2 असते. ठीक आहे. मग आता इथे तुम्ही जर कन्सिडर केलं साईन थीटा इज इक्वल टू निगेटिव्ह व्हॅल्यू दिले. मग साईन निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो? फर्स्टमध्ये तर पॉझिटिव्ह असतो, सेकंडमध्ये पण पॉझिटिव्ह असतो, थर्डमध्ये निगेटिव्ह असतो, फोर्थमध्ये पण निगेटिव्ह असतो. म्हणजे साईन थीटा हा थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो. मग बाय अलाइड अँगलचे फॉर्म्युले कोणते येणार? थर्ड क्वाड्रंटसाठी एक फॉर्म्युला आहे म्हणजे मायनस साईन थीटा इज इक्वल टू साईन पाय प्लस थीटा म्हणजे पाय प्लस थीटा थर्ड क्वाड्रंट. आणि कुठला फॉर्म्युला येईल? मायनस साईन थीटा इज इक्वल टू साईन 2π मायनस थीटा. बघा अलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज केले. साईन निगेटिव्ह दिलं आहे, ते निगेटिव्ह व्हॅल्यू दिली, त्यामुळे साईन निगेटिव्ह कुठे आहे तर ह्या दोन क्वाड्रंटमध्ये. त्यामुळे काय येणार आहे? मायनस साईन थीटा इज इक्वल टू साईन पाय प्लस थीटा आणि मायनस साईन थीटा इज इक्वल टू साईन 2π मायनस थीटा. हे दोन फॉर्म्युले येणार आहे. मग आता इथे बेसिक थीटा कोणता आहे तर π/6. मग इथे काय येणार बघा मायनस साईन π/6 इज इक्वल टू साईन पाय प्लस π/6. साईन π/6 1/2 मायनस साईन आहे असंच 1/2 इज इक्वल टू साईन पाय प्लस π/6 पाय इंटू 6 6π प्लस पाय 7π/6 म्हणजे -1/2 इज इक्वल टू काय आलं साईन 7π/6. आणि नेक्स्ट हा फॉर्म्युला आहे मायनस साईन थीटा इज इक्वल टू साईन 2π मायनस थीटा. ठीक आहे. म्हणजेच काय येणार इथे मायनस साईन थीटा कोणता थीटा बेसिक आहे π/6 इज इक्वल टू साईन 2π मायनस थीटाच्या जागी π/6 येणार. मायनस साईन आहे असंच हे साईन π/6ची व्हॅल्यू 1/2 इज इक्वल टू इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केली 2π इंटू 6 12π आणि 12π मायनस पाय 11π म्हणजे काय येणार साईन 11π/6. म्हणजेच इथे काय येणार अल्सो 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 7π/6 लेस दॅन 2π अँड 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 11π/6 लेस दॅन 2π. म्हणजे 7π/6 and 11π/6 आर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साईन थीटा इज इक्वल टू -1/2. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट काय दिले √3 कोसेक थीटा प्लस 2 इज इक्वल टू 0 इक्वेशन दिले आणि याचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायला सांगितले. मग आता याचं प्रिन्सिपल सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं तर बघा जे दिले ते √3 कोसेक थीटा प्लस 2 इज इक्वल टू 0. आता √3 कोसेक थीटा आहे असंच ठेवला आणि हा 2 जर पलीकडे नेला इकडे RHSला आपण आणला तर +2चं काय होईल -2. ठीक आहे. -2 झालं. मग कोसेक थीटा आहे असंच ठेवा आणि हा √3 इथे इंटू आहे हा मल्टिप्लाय आहे इकडे आल्यानंतर काय होईल डिवाइड होईल म्हणजे कोसेक थीटा इज इक्वल टू -2/√3. आता कोसेक थीटा आहे कोसेक थीटाची व्हॅल्यू फाइंड झाली. आता कोसेकचं कन्वर्जन कशामध्ये करता येईल तर कोसेकचं कन्वर्जन साईनमध्ये करता येईल. बघा काय केले कोसेक थीटा इज इक्वल टू -2/√3. मग साईन थीटा काय येणार -√3/2. ठीक आहे. मग साईन थीटा इज इक्वल टू -√3/2. मग आता इथे निगेटिव्ह आहे व्हॅल्यू मग निगेटिव्ह व्हॅल्यू आहे म्हटल्यानंतर मग आजच निगेटिव्ह साईन निगेटिव्ह कोणता असतो तर थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये. ठीक आहे. थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये साईन निगेटिव्ह आहे म्हणजे फॉर्म्युले कोणते येणार मायनस साईन थीटा इज इक्वल टू साईन पाय प्लस थीटा अँड मायनस साईन थीटा इज इक्वल टू साईन 2π मायनस थीटा. ठीक आहे. आता इथे थीटाची व्हॅल्यू कोणती घ्यायची तर √3/2 ही व्हॅल्यू साईनमध्ये कोणत्या अँगलची आहे तर साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू म्हणजे साईन π/3ची व्हॅल्यू √3/2 आहे. बघा वी नो दॅट साईन π/3 इज इक्वल टू √3/2. मग थीटाची व्हॅल्यू इथं π/3 घ्यायची. मग काय येणार मायनस साईन π/3 इज इक्वल टू साईन पाय प्लस π/3 आहे अँड मायनस साईन π/3 इज इक्वल टू साईन 2π मायनस π/3. मग मायनस साईन आहे असं साईन π/3ची व्हॅल्यू √3/2 आणि इथे काय येईल पाय प्लस π/3 4π/3 म्हणजे साईन 4π/3 अँड
इथे मायनस साईन आहे असं साईन पाय बाय 3ची व्हॅल्यू √3/2 इज इक्वल टू 2 पाय मायनस पाय बाय 3 2 पाय इंटू 3 6 पाय 6 पाय मायनस पाय 5 पाय अपॉन 3 म्हणजे काय नाही रे ते 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 4 पाय अपॉन 3 लेस दॅन 2 पाय अँड 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 5 पाय अपॉन 3 लेस दॅन 2 पाय म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन कोणते आले तर 4 पाय अपॉन 3 अँड 5 पाय अपॉन 3 आर द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ √3 cosec थीटा प्लस 2 इज इक्वल टू 0. बघा या पद्धतीने प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. हे एक्झाम्पल दिलेलं आहे. हे एक्झाम्पल कन्व्हर्जन करून घ्यायचं आहे आधी. हा 2 पलीकडे नेला तर -2 होईल. हा √3 इकडे आला तर डिवाइड होईल आणि कोसेक थीटा दिला आहे. कोसेकवरनं साईनची व्हॅल्यू काढता येईल. साईन थीटा काय येणार आहे -√3/2. मग इथे निगेटिव्ह आहे. मग साईन निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो तर थर्ड आणि फोर्थमध्ये. त्यासाठी हे अलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज केले आणि अलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज केल्यानंतर साईन π/3ची व्हॅल्यू √3/2 आहे आणि ह्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू घालून आपण प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड केलं 4π/3 आणि 5π/3. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल. बघा त्यामध्ये फर्स्ट आहे पोलर कोऑर्डिनेट्स. तर याच्यामध्ये बघा आपण एक रे काढला आहे. हा ओ पासून हा ओ फिक्स्ड पॉईंट आहे. याच्यापासून एक्स हा ॲक्सिसवरती हा OX हा फिक्स्ड रे घेतला आहे. नंतर इथे पी हा एक पॉईंट घेतला आहे. OP जॉईंट केले. पी जे कोऑर्डिनेट आहेत आर आणि थीटा आणि OP हे डिस्टन्स आहे आर. तर बघा पोलर कोऑर्डिनेट्समध्ये काय दिले OB अ फिक्स्ड पॉईंट. हा ओ आहे हा फिक्स्ड पॉईंट आहे आणि OX बी अ फिक्स्ड रे. हा OX आहे तो फिक्स्ड रे आहे इन द प्लेन. आता O इज कॉल्ड द पोल. या ओला पोल म्हणतात अँड OX हा जो OX आहे इज कॉल्ड द पोलर ॲक्सिस. OX हा पोलर ॲक्सिस आहे. हा पोल आहे. ठीक आहे. नंतर बघा पी बी अ पॉईंट इन द प्लेन अदर दॅन पोल ओ. बघा पी बी अ पॉईंट इन द प्लेन. हा पी हा पॉईंट घेतला आहे आपण त्या प्लेनमध्ये. ठीक आहे. तर OP हे डिस्टन्स आर आहे आणि मेजरमेंट ऑफ अँगल XOP हा अँगल किती आहे तर थीटा आहे. तर बघा द ऑर्डर्ड पेअर आर थीटा हा जो आर थीटा आहे डिटरमाइन्स द पोजिशन ऑफ P इन द प्लेन. हा आर थीटा हा काय डिटरमाइन करतो तर पोजिशन ऑफ P इन द प्लेन. आता ही पोजिशन कुठं आहे बघा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येते. समजा तुम्ही इकडे घेतला असा तर ती पोजिशन कुठे येणार आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये. समजा असा घेतला इकडे पोल खाली तर कुठे येईल थर्ड क्वाड्रंटमध्ये आणि ह्या साईडला पी घेतला OP तर तो कुठे येणार आहे फोर्थ क्वाड्रंटमध्ये. म्हणजे हा जो पी आहे आर थीटा हे आपल्याला पोजिशन दाखवतोय पी कोणत्या प्लेनमध्ये येते. ठीक आहे. आता बघा दे आर कॉल्ड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पी. म्हणजे आर थीटा आहेत याला पोलर कोऑर्डिनेट्स म्हणतात. ठीक आहे. आर इज कॉल्ड रेडियस वेक्टर अँड थीटा इज कॉल्ड द व्हेक्टोरियल अँगल ऑफ पॉईंट पी. बघा नेक्स्ट आहे रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड द पोलर कोऑर्डिनेट्स. रिलेशन फाइंड आउट करायचे. रिलेशन बिटवीन द कार्टेशियन अँड द पोलर कोऑर्डिनेट्स. तर बघा रिलेशन दाखवण्यासाठी इथे एक डायग्राम काढून घेतले आपण. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. ह्या एक्स आणि वाय ॲक्सिसवरती हा ओ पॉईंट घेतला आहे. ह्या ओ पासून पी हा रे काढला आहे. पीचे कोऑर्डिनेट घेतलेत XY. OP हे डिस्टन्स आहे आर. नंतर पी पासून एक्स ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर फाइंड आउट केलं आहे आणि तो जिथं जॉईन होतोय त्याला आपण एमने डिनोट केले आपण. पी परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस. मग इथे अँगल हा XOP अँगल थीटा आहे. नंतर OM हे डिस्टन्स एक्स आहे आणि PM हे डिस्टन्स वाय आहे आणि OP हे डिस्टन्स आर आहे. ठीक आहे. तर बघा रिलेशन काय दाखवले इथे लेट P बी एनी पॉईंट इन द प्लेन. हा P एनी पॉईंट घेतला आहे आपण ह्या प्लेनमध्ये पॉईंट एक घेतला आहे. ठीक आहे. नंतर आर लेट XY अँड आर थीटा बी कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ P. बघा XY म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि आर थीटा म्हणजे पोलर
कोऑर्डिनेट्स. आता बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इथे थीटा आहे, मग साइन थीटाची व्हॅल्यू काय येणार? साइन थीटा म्हणजेच काय असतं? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनिस. ठीक आहे, मग इथे अपोजिट साईड कोणती आहे? PM, आणि PM डिस्टन्स किती आहे? Y, आणि हायपोटेनिस OP आहे, OPचं डिस्टन्स R. म्हणजे साइन थीटा काय येणार आहे? Y अपॉन R. अँड कॉस थीटा कसा फाईंड करतात? ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनिस. ॲडजसंट साईड OM म्हणजेच X, आणि हायपोटेनिस म्हणजे OP. किती येणार आहे? R. म्हणजेच काय येणार? वायची व्हॅल्यू काय येणार? R इंटू साइन थीटा, आणि एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे? R इंटू कॉस थीटा. बघा, दिस इज रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट्स. बघा, तुम्हाला इथे एक्झाम्पल विचारतात, फाइंड द कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट्स. जर कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले असतील तर पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड करायला विचारतात, आणि पोलर कोऑर्डिनेट्स दिले असतील तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करायला विचारतात. तर बघा, याच्यावरती आपण एक एक्झाम्पल बघूया. बघा, एक एक्झाम्पल काय दिले? फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर 2π/4. बघा, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायला विचारले. त्यासाठी काय दिले? हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर, त्याचे पोलर कोऑर्डिनेट्स दिलेत 2π/4. मग कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करायचं म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे? तर XYच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. आणि दिले काय तुम्हाला? तर पोलर कोऑर्डिनेट्स. मग पोलर कोऑर्डिनेट्स म्हणजे R आणि थीटाची व्हॅल्यू दिले. Rची व्हॅल्यू सुरुवातीची किती असणार आहे? 2, आणि थीटाची व्हॅल्यू π/4. आणि याच्यावरून आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. तर युजिंग आता आपण फॉर्म्युला बघितलेत. X इज इक्वल टू काय आहे? R कॉस थीटा, Y इज इक्वल टू R साइन थीटा. आता X इज इक्वल टू R कॉस थीटा दिला आहे, मग X इज इक्वल टू Rची व्हॅल्यू किती आहे? 2 इंटू कॉस थीटा किती आहे? तर π/4. बघा, X इज इक्वल टू 2 कॉस π/4. कॉस π/4ची व्हॅल्यू काय असते? तर 1/√2, म्हणजे 2 आहे असंच, इंटू कॉस π/4ची 1/√2. आता 2 कसं लिहिणार आपण? √2 इंटू √2, आणि हा डिवायडेड बाय √2. √2 कॅन्सल होईल, फक्त X काय येणार आहे? √2. ठीक आहे, X फाइंड आउट केला. आता Y फाइंड आउट करायचं. Yची व्हॅल्यू कशी फाइंड करायची? R साइन थीटा. मग आता इथे पण Y इज इक्वल टू Rची व्हॅल्यू 2 आहे, साइन थीटा साइन π/4. मग इथे काय येईल बघा? 2 इंटू साइन π/4. साइन π/4ची व्हॅल्यू पण 1/√2 आहे. मग 2 डिवायडेड बाय √2 येणार आहे. मग 2 म्हणजेच √2 इंटू √2/√2. √2 कॅन्सल होईल. Yची व्हॅल्यू काय येणार आहे? फक्त √2. मग X आला √2 आणि Y आला √2. मग कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय येणार आहे? तर √2. ठीक आहे, या पद्धतीने एक्झाम्पल फाइंड आउट करायचे. थँक्यू.